Hello, all NEET UG student. Welcome to छत्रपती एज्युकेअर. I am Dr. प्रवीण कदम, इंटर्न ॲट जेएमसी गोंदिया. या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रातील सेमी गव्हर्नमेंट MBBS कॉलेजच्या एक्सपेक्टेड क्लोजिंग SML काय असू शकतो, म्हणजे कोणत्या SML पर्यंत महाराष्ट्रामध्ये तुम्हाला सेमी गव्हर्नमेंट MBBS कॉलेज भेटू शकते याबद्दल माहिती घेणार आहोत. SML काय असतो, कशाप्रकारे बनतो यावर मी ऑलरेडी व्हिडिओ अपलोड केलेला आहे, ते तुम्ही बघू शकता. एकंदरीत जर बघायला गेलं तर महाराष्ट्रामध्ये टोटल 25 सेमी गव्हर्नमेंट MBBS कॉलेज येतं. त्यामध्ये जे टोटल सीट्स आहेत 3,599 एवढ्या सीट्स महाराष्ट्रामध्ये आहेत. आणि यावर्षी 2 नवीन कॉलेज महाराष्ट्रामध्ये ॲड झालेले आहेत. एक BSP सेमी गव्हर्नमेंट MBBS कॉलेज संभाजीनगरला ॲड झालेले आहे. त्याच्यानंतर महाराष्ट्र माऊली मेडिकल कॉलेज हे एक ॲड झालेले आहे. त्यामध्ये 100 सीट्स आहेत आणि BSPमध्ये 150 सीट्स, अशा मिळून टोटल 250 सीट्स महाराष्ट्रामध्ये ॲड झालेले आहेत. तर टोटल जर सीट्स इन्क्रीमेंट झालेले 3,849 एवढं सीट्स महाराष्ट्रामध्ये इन्क्रीमेंट झालेले. त्यापैकी जे आहे IQ कोटासाठी गेल्या वर्षी सीट होत्या 509, तर यावर्षी पण थोड्याफार वाढतील IQ कोटासाठी सीट, कारण की नवीन 2 कॉलेज आलेले आहेत. तर एकंदरीत जर बघायला गेलं तर महाराष्ट्राचा क्लोजिंग SML काय असू शकतो, तर येस ओपन कॅटेगरीसाठी 7,408, ओपन कॅटेगरीसाठी 7,408 SML, SCBC कॅटेगरीसाठी 7,499, OBC 7,486, SC कॅटेगरी 14,492, ST कॅटेगरी 27,295, VJ कॅटेगरी 9,090, NT1 कॅटेगरी 12,198, NT2 कॅटेगरी 7,468, NT3 कॅटेगरी 7,256. या रेंजमध्ये जर तुमचा SML असेल, प्लस मायनस 100 ते 200 पकडून चला तुम्ही, कारण की नवीन 2 कॉलेज ॲड झाले त्यामुळे SML थोडासा वाढणार नक्की. तसेच महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांचा एक प्राथमिक अंदाज आहे की थोडा नीटमध्ये परफॉर्मन्स कमी आहे, 500च्या वरील संख्या थोडीशी कमी असेल, त्यामुळे थोडासा SML खाली जास्त जरी असेल तुमचा, तरी तुम्हाला महाराष्ट्रामध्ये सेमी गव्हर्नमेंट MBBS कॉलेजला ॲडमिशन भेटू शकते, पण जास्तीत जास्त 100 ते 200 त्याच्यावर नाही. त्यानंतर कॅटेगरी रँक पण एक असतो, SML लिस्टमध्येच येतो, तो पण इम्पॉर्टंट असतो. तर कोणत्या कॅटेगरी रँकपर्यंत तुम्हाला महाराष्ट्रामध्ये सेमी गव्हर्नमेंट MBBSला ॲडमिशन भेटू शकते. SCBC कॅटेगरीसाठी 1,042, OBC कॅटेगरीसाठी 2,188, SC कॅटेगरीसाठी 932, ST कॅटेगरीसाठी 512, VJ कॅटेगरीसाठी 208, NT1 कॅटेगरीसाठी 165, NT2 कॅटेगरीसाठी 371 आणि NT3 कॅटेगरीसाठी 391. हा जर तुमचा क्लोजिंग तुमचा कॅटेगरी रँक असेल, या रेंजमध्ये तर तुम्हाला महाराष्ट्रामध्ये सेमी गव्हर्नमेंट MBBSला ॲडमिशन भेटू शकते. हा एक्सपेक्टेड कट ऑफ आहे, हा पूर्णपणे डिपेंड करणार आहे की महाराष्ट्रातला एक्झॅक्टली SML काय येऊ शकतो यावर डिपेंड आहे. आता आपल्याला SML लिस्ट कधी येईल, तर जेव्हा महाराष्ट्राची काउन्सिलिंग सुरू होईल, ती एकंदरीत 15 ते 20 ऑगस्टपर्यंत सुरू होऊन जाईल. त्यानंतर आपल्याला SML लिस्ट आपल्या हातात येऊ शकते. जेव्हा तुम्ही काउन्सिलिंगसाठी रजिस्टर कराल MSCITवर, त्यानंतर तुमच्या हातात SML लिस्ट येईल, तेव्हा आपल्याला कळून जाईल की एक्झॅक्टली महाराष्ट्रामध्ये तुमचा कितवा SML आहे. तर या व्यतिरिक्त जर तुम्हाला काउन्सिलिंग रिलेटेड काही डाऊट असेल तर तुम्ही माझ्याशी संपर्क साधू शकता. लवकरात लवकर बॅचलर ऑफ व्हेटरनरी सायन्स अँड ॲनिमल हजबेंड्रीची काउन्सिलिंग सुरू होईल महाराष्ट्रामध्ये. जर तुम्ही त्यामध्ये पार्टिसिपेट करणार असाल तर तुम्ही तुमचे सर्व डॉक्युमेंट रेडी करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला काउन्सिलिंगमध्ये काही अडथळा येणार नाही. त्याच्यात वेगवेगळ्या प्रकारचे रिझर्वेशन पण असतात, ते रिझर्वेशन तुम्हाला भेटते. याच्याबद्दल पण माहिती घ्या. तर भेटूया नवीन व्हिडिओमध्ये अशीच काउन्सिलिंग रिलेटेड माहिती घेऊन. इन्फॉर्मेशन आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला फॉलो करा, फॉलो व सबस्क्राईब करा. तसेच तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांची पण मदत होईल. तर तोपर्यंत बाय.